हे वावटळ अजित पवार कदाचित शमवतीलही हो. पण मित्र हो, नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद आधी मिळालेलं नव्हतं. त्यामुळे अगदी ते सुरुवातीपासून नाराज होते, प्रचंड नाराज होते. आणि बघा, त्याने आपली नाराजी, आपला राग, आपला संताप अजिबात लपवला नाही. उलट अजित पवार यांच्यावर सुद्धा त्यांनी वारंवार शाब्दिक हल्ला चढवला, अगदी टोकाचा. अलीकडच्या काळात तर छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या पक्षात जातील असा कयास सुद्धा लावला जात होता. छगन भुजबळ हे शांत बसणारे नेते नाहीत, आक्रमकता त्यांच्यात ठासून भरलेली आहे. आधीच पवारांच्या पक्षातील नेते धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी जोर धरीत होती. पण तरीही अजित पवार त्यांचा राजीनामा घेत नव्हते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मौन बाळगून होते. पण जनतेचा दबाव एवढा वाढला की मुंडे यांचा राजीनामा त्यांना घ्यावाच लागला. अजित पवारांनी नाही घेतला, तो देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. आणि मग धनंजय मुंडे यांची जागा रिकामी झाली. त्या रिकामी झालेल्या जागेवर छगन भुजबळ यांना घेतलं जाईल अशी अपेक्षा होती. पण तसं काही घडलं नाही. त्यामुळं छगन भुजबळांची नाराजी आणखी वाढत गेली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आता भुजबळ यांना मंत्रिपद मिळालं. शपथविधी सुद्धा झाला त्यांचं. बघा, म्हणजे इकडं भुजबळांचा शपथविधी झाला आणि तिकडं धनंजय मुंडे पुन्हा नाराज झाले. आजवर ती जागा रिकामी ठेवली होती. त्यामुळं आज ना उद्या आपलं मंत्रिपद आपल्याला पुन्हा परत मिळेल, कदाचित या आशेवर धनंजय मुंडे होते. पण आता ती जागा छगन भुजबळांना गेली, त्यामुळे त्यांची जागा ही भरली गेली. आणि यामुळं आपला पत्ता आता कायमचा कापला गेला याची जाणीव धनंजय मुंडे यांना झाली असावी. मग काय, ते पुन्हा एकदा नाराज, प्रचंड नाराज झाले. अजितदादांना घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटले. आता हे दोघेही म्हणजे फडणवीस आणि अजित पवार मुंडे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत म्हणे. पण ही नाराजी काही फक्त धनंजय मुंडे यांच्यापर्यंत थांबलेली नाही. मंत्रिमंडळात वर्णी न लागलेले काही माजी मंत्री सुद्धा आता नाराज आहेत. धनंजय मुंडे यांच्या रिकाम्या झालेल्या जागेवर आपल्याला संधी मिळेल या आशेवर हे माजी मंत्री बसलेले होते. त्या सगळ्यांचा आता जो काही भ्रमनिरास झाला बघा. आणि नव्यानं आमदार झालेले सुद्धा काही जण मंत्रिपदाचे स्वप्न बघत होते. का बघू नये त्यांनीही? त्यांच्याही आशा मावळल्या छगन भुजबळ यांना हे मंत्रिपद दिल्यामुळं. त्यामध्ये बघा, अंमळनेरचे आमदार आणि माजी मंत्री अनिल पाटील यांचं नाव अगदी आघाडीवर होतं. अगदी अलीकडंच अजित पवार यांच्या पक्षातले मंत्री नरहरी झिरवाळ यांनी अनिल पाटील हे संभाव्य मंत्री म्हणून चक्क संकेत देऊन टाकले होते. राहिलं तर आता ते आमदार प्रकाश सोळंके, ते देखील मंत्रिपदाचे दावेदार होते. बीडमधून आमदार सुरेश धस यांनाही मंत्रिपदाची अपेक्षा होती. आणि बघा, उघडपणे मागणी न केलेले काही नेते देखील धनंजय मुंडे यांच्या रिक्त झालेल्या जागेकडे मोठ्या आशेनं पाहत राहिले. पण या कोणाच्याही पदरी हे मंत्रिपद पडलं नाही. ते मंत्रिपद भुजबळ यांनी घेऊन टाकलं. त्यामुळं नाराजीची एक लाट अजित पवारांच्या पक्षात आली आहे. छगन भुजबळ यांना मिळालेलं मंत्रिपद सुद्धा अजित पवारांच्या इच्छेनं दिलं गेलं नाही. जहा नाही चायना वहा नाही रहना असं म्हणत छगन भुजबळ यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा इशारा सुद्धा दिला होता. पण तरीही अजित पवारांनी भुजबळाची कसलीही दखल घेतली नव्हती. भुजबळ मुरब्बे राजकारणी आहेत. एकंदर परिस्थिती लक्षात घेऊन चाणाक्षपणे अगदी भुजबळ यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक साधली. भुजबळ यांच्यावर भ्रष्टाचाराचे सातत्यानं आरोप करणारे ते हेच देवेंद्र फडणवीस आता छगन भुजबळांच्या प्रेमात पडले. आता तो भ्रष्टाचार, ते आरोप, ते वगैरे वगैरे गेलं सगळं. आणि त्यांच्याच माध्यमातून भुजबळ पुन्हा एकदा आता मंत्री झाले. एक भुजबळ खुश झाले, पण पक्षातले अनेक जण नाराज झाले. नाराजीची एक मोठी वावटळ आता अजितदादांच्या अवतीभोवती घोंगावू लागलेले आहे. हे वावटळ अजित पवार कदाचित शमवतीलही हो. पण एकाचं समाधान करता करता अनेक जणांची नाराजी मात्र उफाळून आली, हे मात्र नक्की. पाहूया आता पुढं काय काय होतंय आणखी. तोपर्यंत मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.